वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। मी पायल लिमगिरे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना? तर रात्रीच आम्ही गेलो होतो खाली बरं का, आणि आज आता मी सकाळी आली इकडं वरती मामाची इथं। तर आता मी देवळात आली महादेवाच्या, आणि आईची पूजा वगैरे चालू आहे। तर मी तुम्हाला दाखवते की मंदिर कसं आहे, ती ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर हे बघा मामाची लहान मुलगी पळून गेली। सो चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू आणि तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते। त्याला म्हणलं चप्पल काढ देव बाप्पा करायचं, तर चप्पल काढ नाही बघा, दिवसभर तू चपल्या घालूनच असतो। तर हे बघा इथून पायऱ्या आहेत त्या, इथनं वरती चढायचं, आणि इथं बघा दगडाचं कासव आणि नंदी आहे। आईची चालू आहे देवपूजा। त्यानंतर शिखर बघू शकता। तर या शिखरावरती ना वीज पडली होती आणि वरचं आहे ना ते तुटलं होतं, तर नवीन बांधकाम केलंय। त्यानंतर इकडं देवळीत छोटे छोटे देव मांडलेत। सो चला आता आपण आतमध्ये जाऊ। इथं एक छोटीशी पायरी, खूप मस्त मंदिर आहे। तर हे बघा आत आले ना नंदी आहे तिथं, आणि इथं महादेवाची पिंड आहे। हे बघा आतून असं दिसतं मंदिर। तर हे मंदिर ना खूप म्हणजे खूप जुने, मी लहानपणापासून हे मंदिर बघते। तर आता जरा थोडंसं बांधकाम वगैरे केलं, म्हणजे की मंदिरच्या आतमध्ये ना परशी वगैरे बसवून घेतले आणि कलर वगैरे दिले। तर बुगूला इथं मी म्हणत होते की चप्पल वगैरे बाहेर काढ, तर तो अजिबात ऐकत नव्हता। तो आई म्हणाली की असू दे, तो अजून लहानच आहे, कारण ना तो दिवसभर चप्पल घालूनच असतो, अजिबात काढत नाही। झोपलं तेव्हाच मी त्याची चप्पल काढते, नाही तर तो अजिबात चप्पल काढायलाच नको म्हणतो। तर हे बघा ती घर आहे, आणि घराच्या पाठीमागच मंदिर आहे। त्यानंतर इकडं हे इकडं सगळं रानच आहे। तिकडं तुम्हाला ते डोंगर दिसतोय का, तर ते भोजलिंगाचं डोंगर आहे। हे बघा मी झूम करून दाखवते, ते भोजलिंगाचं डोंगर आहे, किती मस्त दिसते इथनं। सो चला आता पण पाठीमागं जाऊ। वारं खूप सुटलंय, तुम्हाला ऐकू येत असेल। इकडे पाठीमागं सुद्धा रान आहे, खूप भारी वाटतं। आणि दुपारचं जर उन्हात तिथं आपण झोपलो ना देवळात, तर अजिबात गरम होत नाही, खूप थंड असं वाटतं। इकडे लिंबाचं झाड आहे। कुठे चालले? गुराणा जायचं। केक कधी बनवायचा? आता थोडा वेळ बिस्किट घेऊन आली बघा, केक बनवायचा आहे। बर्थडे वगैरे कुणाचं काही नाही, तरी मन झालंय त्यांना खायचं। तर कसं आहे, ही आमची मामी आहे, म्हणजे आम्ही मामी खूप सपोर्ट करा, त्यांना खूप सपोर्ट करा। ते बघा तिकडे त्या दोघांची देवपूजा चालू आहे। तर हिचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे बरं का। तुझं चॅनलचं नाव सांग? अक्षरा नरळे। तर ह्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सगळ्यांनी। आमच्या मामीला तर खूप सपोर्ट करा। थँक्यू। त्यांना यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे। थँक्यू। सिल्वर बटन ना मला ह्या चॅनलवरती नाही भेटलाय बरं का। माझा आधीचा चॅनल आहे त्याच्यावरती मला सिल्वर बटन भेटलाय, तर हा माझा नवीन चॅनल आहे। आईची देवपूजा चालू आहे। तांदूळ कसं ठेवायचं, म्हणजे गेट ठेवायचे असतात का? हो काय बघूचा व्हिडिओ काढायचा कुठला? ती आपणचा विषय लिहा, काढू ना, रील्स काढू आपण। कुठे गेला बघू? किती ऊन पडले बघा, लई गावाकडे ऊन पडतं। सकाळी उठल्या तर डोक्यावरती ऊन असतंय। मामा सातारला गेलं। चल उतरायचं म्हणून कसा करतोय उतू, लय भारी बोलतोय। आई हे कोणते देव आहेत? म्हणजे पहिलं असं ठेवलेलंच आहे ते, हा बामणाने ठेवलेत बघा। ह्या देवळीत पण आणि तिकडं पण ठेवलेत। ह्यांची सुद्धा पूजा करायची। आई रोज येते तू पूजा करायला? दीदी हाय की काय झालं? देव बाप्पा केला?
माझी ना कणस खायची खूप इच्छा झाली, मग आईने बघा माझ्यासाठी कणस भाजलेत चुलीत. गॅसवरती चवच लागत नाही असं कणस भाजल्यावर. अजून असे जास्त ही आले नाहीत, असं कवळीच आहेत है ना. आणि इथं काय ठेवलं गॅस? इथं घुगऱ्या ठेवल्यात. घुगऱ्या कशासाठी? मशीनसाठी. हे बघा टोपी बिपी घालून बसलाय, त्याचा एक व्हिडिओ बनवला. आता डान्स करायला लागला. आईच्या फोन मध्ये गाणे लावलं. काय बनवलंय? मसाला पाव. आणि मसाला कसाचा केलाय? टमाटर. खाल्लं का सगळ्यांनी? कसं चालतं मामी? मी नाही खाल्लं ग, माझा उपवास आहे. तर गावाला ना कोमल सुद्धा आली होती. कोमल म्हणजे माझी चुलत बहीण. ते कर्नाटकला असतात, पण ते सुद्धा गावी आले होते आणि मी सुद्धा गावी होती त्यावेळेस. मग तर माझ्या बाळाला ना डोक्याला लागले आणि त्याला ना 5 टाके आले होते. तर काय झालं होतं माझ्या पिल्लूसोबत त्यावरती मी व्हिडिओ बनवलाच आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन करते, तिथं जाऊन बघा. मग त्यालाच बघण्यासाठी आले होते कोमल आणि दाजी. तर आणि त्यासोबत आमच्या सगळ्यांची भेट सुद्धा झाली. तर कोमलला ना 2 मुलं आहेत आणि बुगू त्यांच्यासोबत किती भारी खेळतोय बघा. तर मला वाटते संध्याकाळी 4 वाजता ते आले असतील, म्हणजे की 4 पावणे 4 वाजले होते. तर इथं मम्मी ना गोबूला आत घेऊन आली. तर गोबू किती रडायला लागला, कारण आतमध्ये त्याला कोणच दिसत नव्हतं, ना मम्मी ना पप्पा, त्याच्यामुळे तो रडायला लागला. तर मला वाटते ना गोबूला मी लास्ट टाइम ना जेव्हा मी कर्नाटकला गेले होते ना त्यांच्याकडे तेव्हाच बघितलेला होता. तर 1 वर्ष झालं तिच्याकडे जाऊन मला. तर इथं बुगू बघा भजी कसा चारतोय गुबूला. बुगू आणि गुबू खरंच खूप कन्फ्युजन होतं. मी माझ्या पिल्लूला बुगू म्हणते आणि कोमल तिच्या बाळाला गुबू म्हणते. तर शेअरिंग करत होता बुगू, दोघं पण एकमेकाला चारत होते. तर आता कंप्लीट पूर्ण 1 वर्ष झाले आम्ही कर्नाटकला जाऊन. तर खरंच खूप म्हणजे खूप मज्जा केली आम्ही. 2-3 दिवस होतो आम्ही तिथं. त्यानंतर मग ते लगेच गेले. त्यांना म्हणलं की थोड्या वेळ बसा, तर ते म्हणले की नाही आम्हाला कर्नाटकला पण जायचंय, आम्हाला खूप उशीर होईल असं ते म्हणले आणि चहा पिऊन गेले. त्यानंतर दाजीने बुगूला घेतला. तर बुगू ना गाडीतून उतरायलाच नको म्हणत होता. खूप म्हणजे खूप रडला. इतका रडला ना त्याला गप्प करता सुद्धा येत नव्हता, इतका रडत होता तो. त्यानंतर दाजी आणि कोमलनी येतानाच भजी, वडापाव, चॉकलेट्स, बिस्किट हे सगळं आणलं होतं. तर बुगू ना खूप उशिरापर्यंत रडत होता. त्याला गाडी म्हणलं ना तर खूप एक्साइटमेंट होती. गाडीवरती फिरायलाही खूप आवडतं. त्याच्या पप्पाने त्याला सवयच लावली गाडीवरती फिरायची. तर गाडीमध्ये बसण्यासाठी किती रडलाय बघा आणि रडून रडून झोपला आता. सो आता आम्ही आलो आमच्या घराच्या पाठीमागनं गणपती बसल्यात. तर आज ना जेवण आहे तिथं, सगळेजण जेवण करायला लागलेत आता बघा. तर बुगू ना इतका म्हणजे इतका दम होतोय ना गावाला आल्यापासून, सारखा बाहेर चल म्हणतोय. तर त्याला ना आता पाठीमागं आणलं होतं फिरायला. तर आमच्या घराच्या पाठीमागं गणपती बसल्यात. तर तिथंच मी गेली होती ह्याला घेऊन आणि तिथं ना आज जेवण आहे. तर संध्याकाळी आम्ही पण जाणार आहे सगळे जेवण करायला. तर ह्याला काही दम निघत नव्हता, त्यामुळे ना ह्याला फिरवून आणलाय. आणि आज ना इतकं वारं सुटलंय ना. तरी रात्री मी, मम्मी आणि बुगू आम्ही जेवण करायला गेलो आणि जेवण खरंच खूप मस्त होतं. बुगू काय मम्मीला जेवण करून देत नव्हता, सारखा ना वरणमध्ये तो पापड असतात ना ते टाकत होता आणि बुडवून खात होता. त्यानंतर जेवणमध्ये तुम्ही बघू शकता किती काय काय, पुरी, सोयाबीनचा पुलाव होता, भजी, शिरा, वरण हे सगळं होतं. त्यानंतर इथं बुगूला मी म्हणत होती की त्या बाळासोबत खेळ, तर ते नकोच म्हणत होता, सारखा गाडीकडेच पळत होता. तर त्याला ना गाडीचं खरंच खूप म्हणजे खूपच याड आहे. तर हे बघा आता दीदी बी आली. पिल्लू कुठे गेली? पिल्लू इथं बुगू सोबत खेळते.